आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुणे दौऱ्यावर महाराष्ट्र बँक फाउंडर डेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार। जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 59% मतदान तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान 25 सप्टेंबरला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान आता 25,000 मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय। फडणवीसांच्या वैद्यकीय कक्षाचा उपक्रम। एमबीबीएस बीडीएसच्या अभ्यासक्रमाची दुसरी फेरी 26 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोबर पासून वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमाचं शैक्षणिक वर्ष सुरू होणार। खाद्यतेलांच्या किमतीमध्ये 10 ते 20 रुपयांची दरवाढ तर सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलाचा वापर जास्त असल्यानं किमतीतही वाढ। पावसाळ्यामध्ये पर्यटकांसाठी बंद केलेला जंजिरा किल्ला दरवाजे 2 ऑक्टोबर पासून उघडले जातील। पुरातत्व विभागाकडून किल्ल्याच्या साफसफाईची कामं सुरू झाली। स्पाइस जेटनं कर्मचाऱ्यांचे 3,955 कोटी थकवले। कंपनीनं आर्थिक व्यवहारांची माहिती मुंबई शेअर बाजाराला केली सादर, त्यामध्ये पैसे थकल्याचं नमूद। ईपीएफओ मधून आता एकाच वेळी 1 लाख रुपये काढता येणार। ईपीएफओच्या परिचालनासाठी अनेक नियमांमध्ये बदल। केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती। चंद्रयान 4 मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 104 कोटींचा खर्च येणार। इस्रोकडे अंतराळ यान विकसित करण्याची आणि मोहिमेची जबाबदारी।